रामपूर नावाचं एक गाव होते, जिथे सूर्य कधीच मावळत नसे, ना रात्र होत असे ना अंधार. सगळं काही नेहमी तेजात न्हाऊन निघालेलं असे. लोक थकलेले असायचे, पण झोपू शकत नसत. गावाच्या मध्यभागी पिंपळाच्या झाडाखाली एक म्हातारा बसलेला असे. कालीराम बाबा. लोक त्यांना वेड्यात काढत, पण तेच एक होते ज्यांना भूतकाळ आठवत होता. बाबा, एक प्रश्न विचारू? विचार ना मुला, तुझ्या डोळ्यात प्रश्न दिसतो आहे. इथे कधी रात्र येत होती का? अरे हो रे मुला, रात्र येत असे, चांदणं पसरत असे, लोक झोपायचे, स्वप्न बघायचे, आनंदी असायचे. मग आता का नाही येत? सूर्याला इथंच राहायचं आवडतं का? सूर्य अडकलाय असं नाही रे, आपण अडकलो आहोत एका शापात. एक स्त्री होती, तेजस्विनी, गावाची रक्षक, आणि तिला फसवलं गेलं. मग रागाने तिने शाप दिला, या भूमीवर पुन्हा रात्र कधीही होणार नाही आणि येथे कोणतीही स्त्री राहू नये. कोणी फसवलं तिला बाबा? आम्ही सगळं गाव तिचं अपराधी आहे. त्या क्षणी वारा सुटतो, कोरड्या पानांचा सळसळाट होतो आणि आकाशात सूर्य तसा स्थिर उभा असतो. हे कधी बदलणार का? हो, जेव्हा एखादा बाहेरचा माणूस येईल, सत्य शोधेल आणि धैर्याने पुढे जाईल. कदाचित तो क्षण आता जवळ आहे. रस्त्यावर धूळ उडत होती. एक स्त्री खांद्यावर बॅग घेत गावाकडे चालली होती. तिचं नाव होतं मीरा मिश्रा, पत्रकार, रहस्यमय गोष्टींवर काम करणारी. हे कसलं गाव आहे? इतकं ऊन आणि सावली सुद्धा नाही. ती गावात शिरली. सर्वत्र फक्त पुरुषच पुरुष दिसत होते. स्त्रियांचं नामोनिशाणही नव्हतं. दादा, गावातल्या सगळ्या बायका कुठं आहेत? बायका? इथे तर एकही नाही आणि कधी एकही बायको दिसणार नाही. असं कसं शक्य आहे? लोक तिच्यापासून दूर पळू लागले, जणू ती काही अपराध करत आहे. तेव्हाच एक वाकलेल्या कमरेचा म्हातारा तिच्या जवळ आला. तोच कालीराम बाबा. तू तीच आहेस का जी यायची होती? तुम्ही मला ओळखता का बाबा? नाही, पण तुझं येणं लिहिलं होतं. मीराला गावच्या मंदिरात जागा देण्यात आली, पण सर्वजण अस्वस्थ होते, कारण इतक्या वर्षानंतर एक स्त्री गावात आली होती. काहीतरी नक्कीच गडबड आहे इथे, ती विचार करत होती. या डोळ्यात भीती आहे, पण कोणाची? ती पंचायत भवनात गेली. मुखियाजींना भेटायचं आहे. ते व्यस्त आहेत. बाहेरच्या लोकांनी फार प्रश्न विचारू नयेत. मीराने ठाम आवाजात सांगितलं, मी बाहेरची आहे, पण सत्याच्या आतपर्यंत जाईन. गावात तिला एका मोडक्या मूर्तीचा अवशेष दिसला. एका स्त्रीची मूर्ती, पण चेहरा खरवडून टाकलेला. ही कोण? तेजस्विनी देवी, गावाची रक्षक. दरवर्षी त्यांची पूजा होत असे, पण काय? एका दिवशी गावाने तिच्यावरचा विश्वास तोडला आणि तिने सगळं हिरावून घेतलं, रात्रही स्त्रियाही. कोणी माफी मागितली नाही. आजवर कोणी नाही, पण तू पहिली आहेस जी प्रयत्न करू शकते. मीराला खात्री झाली, हे फक्त परंपरेचं बंधन नाही, हा श्राप आहे. ती गावातील जुनी नोंदी शोधू लागली. तुम्ही मला शिकलेले दिसता. मंदिराच्या तळघरात काही जुन्या पोथ्या असतील का? कधी कोणी विचारलंच नाही, पण चला दीदी पाहूया. त्या रात्री ती मंदिरात एकटीच राहिली. सगळ्यांनी तिला थांबवलं. हे वेडेपणा आहे. इथे रात्रच येत नाही, मग भीती कशाची? ती मंदिरात बसली आणि डोळे मिटले. हे तेजस्विनी देवी, मी तुझ्या चरणी प्रार्थना करत आहे आणि या गावासाठी मी क्षमा मागते. अचानक वारा सुटला. घंटा आपोआप वाजली आणि एक दिवा पेटला. दीदी, मंदिरात प्रकाश पहिल्यांदाच आला आहे. कालीराम बाबा हसले. आज काहीतरी बदललंय. दुसऱ्या सकाळी गावात खळबळ उडाली. मंदिरातून प्रकाशाऐवजी आता हलकी सावली दिसत होती. दीदी, हे काय घडतंय? कदाचित शापातली पहिली भेग पडली आहे. तिने पोथ्या वाचल्या. इथे लिहिलं आहे, गावातील एखादा पुरुष तेजस्विनीच्या नावाने क्षमा मागेल आणि स्त्रीचा सन्मान करेल, तेव्हाच शाप वितळेल.
कोण करेल असं? मी करेल असं. कालीराम बाबा गावाच्या चौकात उभे राहिले. मी तेजस्विनी देवींची क्षमा मागतो. आम्ही चुकलो देवी, आम्हाला माफ कर. लोक चकित झाले. काहींनी विरोध केला. बाबा, हे दिखावा आहे. नाही, ही सुरुवात आहे. जे आजवर झालं नाही ते आता होणार आहे. हळूहळू गार वारा सुटू लागला. एक ढग सूर्याच्या पुढं आला. सावली कित्येक वर्षांनी पहिल्यांदा त्या गावावर आली होती. मग त्या रात्री मीराने पुन्हा मंदिरात ध्यान केलं. मला मार्ग दाखवा देवी, मला मार्ग दाखवा. स्वप्नात तिला तेजस्विनी दिसली. डोळ्यात ज्वाला पण चेहऱ्यावर करुणा. तू आलीस सत्य घेऊन. मी वाट पाहत होते. तुझा क्रोध आता शांततेत बदलतो आहे. गाव बदलतो आहे. अजून नाही. जेव्हा मुखिया स्वतः माझी क्षमा मागेल तेव्हाच शाप पूर्ण होईल. मीराने मुखिया शिवदत्तला बोलावलं. तुम्ही गावाचे नेता आहात. क्षमा मागा तेव्हाच शाप तुटेल. मला कुणाकडूनही माफी मागायची नाही. तुमचा अहंकार या गावाच्या कैदेचं मूळ आहे. शिवदत्त, अजून वेळ आहे. मग मुखिया शांत राहिला. पण सूर्य पहिल्यांदा फिका दिसू लागला. जणू आता काहीतरी तुटलं होतं. मग पुढच्या सकाळी मीरा मंदिरात एकटी बसली होती. तिचं मन बेचैन होतं. शिवदत्त मानणार नाही. आता काय करावं? तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज आला. पण आसपास कुणीही नव्हतं. तू एकटी नाहीस. मीरा दचकली. मंदिराच्या भिंतीवर तेजस्विनीची छबी दिसली. स्मित करत, तू मला बोलावलं का? धैर्य ठेव. त्याचा गर्वच या शापाची मुळं आहेत. त्याला हरव, तेव्हाच मुक्ती मिळेल या गावाला. मीराने गावात सभा बोलावली. सगळे पुरुष एकत्र जमले. हे गाव अंधारात बुडालं आहे. जरी सूर्य दिसतो, स्त्री शिवाय समाज अपूर्ण असतो. स्त्रिया म्हणजे फक्त संकट. त्यांच्याशिवाय आपण शांत आहोत. कशी शांतता? ना दृष्टी ना स्वप्न. असं जीवन कसले? आपण चूक केली आहे शिवदत्त. आता उशीर नको. हो का? मी कधीच माफी मागणार नाही. लोक द्विधा मनस्थितीत होते. पण मीराने एक बीज पेरले. गावातील तरुण आता प्रश्न विचारू लागले. राम, अर्जुन, नरेश सगळे मीराकडे आले. दीदी, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हा शाप संपवू. फक्त साथ नाही. नेतृत्वही हवे. सत्याच्या लढाईसाठी तुम्हीच पुढे यायला हवे. दीदी, आपण माफी मागू शकतो का? हो, पण त्यात श्रद्धा आणि विश्वास हवा. चला मंदिरात. ते सगळे मंदिरात गेले आणि हात जोडून म्हणाले, तेजस्विनी देवी, आम्ही तुझ्या पायाशी मस्तक झुकवतो. क्षमेसाठी विनवणी करतो. तेवढ्यात मंदिरातील हवा बदलू लागली. त्या रात्री पहिल्यांदाच आकाशात काही वेगळं दिसलं. एक हलकी निळी प्रभा. दीदी, बघ, सूर्य धुसर दिसतोय. हा संकेत आहे. देवी आपलं ऐकते. म्हणजे आता रात्र येईल का? बहुधा. पण अजून शेवटचं दार बंद आहे. मुखियाचं हृदय. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा एकटीच शिवदत्तच्या घरी गेली. घाबरू नका मुखियाजी. बदलावपासून पळून काहीही होणार नाही. मी सगळं गमावलं मुली, म्हणून स्त्रियांना दोष दिला. पण आता समजलं. तर मग चला, देवीकडे माफी मागा. मुखिया गावाच्या मध्यभागी आला. हात जोडून म्हणाला, तेजस्विनी देवी, जर आम्ही अन्याय केला असेल तर आम्हाला क्षमा करा. अचानक आकाशात हलका अंधार पसरला आणि सूर्य पहिल्यांदा मावळला. ही रात्र आहे. सूर्य मावळला आहे. गावात पहिल्यांदा अंधार पसरला. 100 वर्षानंतर लोक भीतीने आणि आश्चर्याने भारावले. काहींनी दिवे लावले तर काही छपरावर जाऊन चंद्र पाहू लागले. दीदी, तो चंद्र आहे का? मी पहिल्यांदाच बघतोय. हो रामू, आणि ते तारे आहेत. आकाशाचे दागिने. तेजस्विनी, तू आमचं ऐकलंस. धन्यवाद. पण तेव्हाच गावाबाहेरून एक तीव्र किंकाळी ऐकू आली. हे काय होतं? कदाचित शापाचं अंतिम रूप आता समोर येणार होतं. त्या रात्री गावकरी पहिल्यांदा झोपले. पण स्वप्नात तेजस्विनी दिसली. रागाने, तुम्ही माफी मागितली, पण अजून सत्य पाहायचं बाकी आहे. कसलं सत्य?
सकाळी सगळे जागे झाले पण शांत होते. कोणी स्वप्न पाहिलं होतं, कोणी शिक्षा भोगली. माझ्या स्वप्नात मी तेजस्विनीला जळताना पाहिलं. माझ्या स्वप्नात गावकरी तिला बांधत होते. आता आपल्याला सत्य समोर आणावं लागेल. मंदिराच्या खोल भागात कालीराम बाबा त्यांना मंदिराखालील गुप्त मार्गाने घेऊन गेले. इथे गावाचा पाप दफन आहे. पायऱ्यांच्या खाली एक अंधारी गुहा होती. त्यात तेजस्विनीची मोठी मूर्ती होती, लोखंडी साखळ दंडात बांधलेली. ही खरी मूर्ती आहे. नाही, हे तिच्या कैदेतल्या आत्म्याचं प्रतीक आहे. गावकऱ्यांनी तिला जिवंत जाळलं होतं, म्हणूनच शाप अजून तुटलेला नाही. जोपर्यंत ही मूर्ती मुक्त होत नाही तोपर्यंत स्त्रिया परत येणार नाहीत. सगळ्यांनी साखळ दंड तोडण्याचा प्रयत्न केला, पण ती लोखंडाची होती. हे शक्तीने नाही, भावनेने तुटेल. सत्य स्वीकारा मनापासून. आपण तेजस्विनी समोर अन्याय केला. आपण सर्व दोषी आहोत आणि क्षमा मागतो. जसे सगळ्यांनी एकाच सुरात माफी मागितली तसे मूर्तीवरील साखळ दंड आपोआप तुटले. एक तेजस्वी प्रकाश पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गडबड होती. मंदिराच्या पायऱ्यांवर एक स्त्री बसली होती, शांत आणि हसतमुख. तू कोण आहेस मुली? मी सौम्या आहे, पहिली. आता परत आले, आता बाकीच्याही येतील. गावाच्या गल्ली गल्लीत स्त्रिया उतरू लागल्या, जणू धरतीने त्यांना पुन्हा हाक दिली होती. दीदी, शाप तुटला. आता गाव पुन्हा पूर्ण झालं. आता हे गाव झोपी जाईल, स्वप्न पाहिल आणि पुन्हा जागेलही. गावाची ती पहिली रात्र होती आणि पहिलीच सकाळ. सगळं काही नव्यासारखं वाटत होतं. झाडं हिरवी, पक्ष्यांचे सूर वेगळे, सजीव सुंदर, जणू गाव पुन्हा जन्मलं होतं. घर आता घरासारखं वाटतंय. स्त्रिया परत आल्या. जर तुम्ही बदल स्वीकाराल तर माफीही मिळेल. मीराने गावकऱ्यांना सांगितलं, आता हे गाव फक्त पुरुषाचं नाही, सगळ्यांचं आहे. पंचायत बसली. सगळ्यांनी ठरवलं की आता गावात निर्णय पुरुष एकटे घेणार नाहीत. प्रत्येक घरात स्त्री आणि पुरुष दोघांचीही मते समान असतील. दीदी, तूच सरपंच हो. मी तर बाहेरची आहे. तुझ्याशिवाय हे गाव जागच झालं नसतं दीदी. तू जे केलंस ते आम्ही कधीच करू शकलो नसतो. तू योग्य आहेस. मीराने हसत होकार दिला. गावाला आता एक नवीन नेतृत्व मिळालं. मीराने ठरवलं गावात शाळा उघडायची, विशेषतः मुलींसाठी. शाप तुटला पण अज्ञानाचा अंधार अजून आहे. मीही शिकणार आणि शिकवणार. माझी मुलगी चित्रकार बनायचं स्वप्न पाहते. गावात एक छोटी पाठशाळा उघडली. पहिल्याच दिवशी 40 मुलं आली. मुलगे आणि मुली दोघेही एकत्र. एका रात्री मीरा मंदिरात एकटी बसली होती. तेजस्विनी, तुम्ही समाधानी आहात का? तेवढ्यात मंद वारा वाहिला आणि दीपक आपोआप पेटला. मी आता मुक्त आहे आणि तू माझी उत्तराधिकारी आहेस. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. तेजस्विनीची प्रतिमा प्रकट झाली, हसरी, आशीर्वाद देणारी. आता कोणतीही स्त्री जाळली जाणार नाही, विसरली जाणार नाही. गावाचं नाव बदललं. तेजग्राम. दरवर्षी साजरा होतो एक उत्सव, रात्री जागरण, ज्यात गावाची पहिली रात्र आठवली जाते. आणि ती स्त्री जिने अंधारात प्रकाश आणला, तिचं नाव होतं मीरा. आता ही माझी नाही, गावाची कथा आहे. जिथे नारीचा सन्मान होतो तिथेच स्वर्ग उतरतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.